ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात पुण्यनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे काल पुण्यात दाखल झालेत। आज पालखीचा पुण्यातला दुसरा दिवस आहे। संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नानापेठेतील ऐतिहासिक निवडुंगा विठ्ठल मंदिरात, तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहे। आज पालखीचा दुसरा मुक्काम आहे। काल रात्रीपासूनच विठुरायाच्या आणि माऊलींच्या दर्शनासाठी पुणेकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे। आपण याच सगळ्या सोहळ्याचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी निलेश जगताप यांच्याकडून। निलेश, कसं उत्साहाचं वातावरण आहे? पुण्यात आज दुसरा दिवस आहे मुक्कामाचा, मोठ्या संख्येने वारकरी देखील पोहोचलेत। काल संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पुण्यामध्ये दाखल झाला। वारीच्या वाटेवरती दोनही पालखी सोहळ्यांचे दोन मुक्कामे पुणे शहरामध्ये असतात। मी सध्या श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये या ठिकाणचा दृश्य आपण पाहू शकतो। या ठिकाणचा पुणेकरांचा उत्साह आपण पाहू शकतो। एक तास दोन तास रांगेत उभे राहून पुणेकर या ठिकाणी दर्शन घेत आहेत। माऊलींच्या पादुकांसाठी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसाठी दर्शनासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे दृश्य आपण पाहू शकतो। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा मुक्काम असणाऱ्या श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये मी सध्या आहे। या ठिकाणी एका बाजूला महिलांसाठी आणि एका बाजूला पुरुषांसाठी अशा प्रकारे दर्शनाची व्यवस्था केलेली पाहायला मिळते। पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त आहे, कारण आत्ता सकाळची वेळ, आता 1-2 तासात दर्शन होतंय, पण जसा दिवस पुढे जाईल तशी या ठिकाणी पुणेकरांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळणार आहे आणि एक प्रकारचा उत्साह संपूर्ण पुणे शहरामध्ये। प्रशासनाने जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला साथ देत अनेक वारकऱ्यांनी वारीची सुरुवात ही पुणे शहरामधून त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आणि म्हणून जे वारकरी देहूआळंदीला पोहोचू शकले नव्हते ते वारकरी सुद्धा आता या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। हे दृश्य आपण पाहू शकतोय। कशा प्रकारे या ठिकाणी पुणेकर आणि वारकरी या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। ज्या श्री विठ्ठल निवडुंगा मंदिरामध्ये मी सध्या आहे, या मंदिराचा इतिहास जर पाहिला तर अनेक शेकडो वर्षांची परंपरा या मंदिराला आहे। पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची परंपरा आहे। या ठिकाणी काही वर्षांपूर्वी निवडुंगाची खूप मोठ्या प्रमाणावरती झाडं होती आणि म्हणून तो इतिहास म्हणून या मंदिराला निवडुंगा मंदिर असं म्हटलं जातं आणि प्रथेप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम या मंदिरामध्ये असतो। आज दुसरा मुक्कामाचा दिवस आहे आणि म्हणून एक चैतन्याचं, आनंदाचं वातावरण सध्या या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतंय। वारकरी असतील, पुणेकर असतील, या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं चित्र एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं। कस्तुरबा, निलेश, या सगळ्या सोहळ्याचे, सगळ्या वारीचे अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये पालखीचं दर्शन घेणार आहेत। रात्री 10 वाजल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं पुण्यामध्ये आगमन होईल। नागरिकांना त्रास नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। पुण्यामध्ये पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत, तर रात्री उशिरा मुख्यमंत्री पालखीचं दर्शन घेतील।